पाहुयात नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण व महाराष्ट्रातील अन्य मुख्य बाजार समितीचे आजचे कांदा लिलावाचे बाजारभाव। त्यापूर्वी महत्त्वाची बातमी पाहूयात की कांदा निर्यात बंदीमुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात तर पाणी आलेलंच आहे, परंतु आता नेपाळच्या डोळ्यातही पाणी आलेलं आहे। कांद्याचे भाव तेथे गगनाला भिडले आहेत। नेपाळमध्ये काही दिवसापूर्वी 20 ते 30 रुपयांनी विकला जाणारा कांदा सध्या 150 रुपये प्रति किलो दरापर्यंत विकला जात आहे। अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी साठेबाजी आणि काळा बाजारही तेथे सुरू केला आहे। तर आपल्या निर्यात बंदीचा मोठा फटका नेपाळलाही बसलेला दिसत आहे। तर सुरू करूयात आपण पिंपळगाव बसवंतेतून। पिंपळगाव बसवंते ते आज 14,250 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 800 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सरासरी 2,451 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 3,530 रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंते येथे मिळाले आहेत। येवला येथे 5,000 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 3,226 रुपये क्विंटलपर्यंत होते। मालेगाव मुंगसे येथे 8,000 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 550 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,500 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,930 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव येथे कमीत कमी बाजारभाव 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,500 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,952 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव निफाड येथे 1,450 क्विंटल कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 1,041 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,351 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,801 रुपये क्विंटलपर्यंत होते। मनमाड येथे 2,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,450 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,699 रुपये क्विंटलपर्यंत होते। देवळा येथे 4,290 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 850 रुपये क्विंटलपर्यंत होते, सर्वसाधारण 2,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,880 रुपये क्विंटलपर्यंत होते। राहता येथे 2,608 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,150 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 3,200 रुपये क्विंटलपर्यंत होते। वणी येथे कमीत कमी बाजारभाव 1,500 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सरासरी 2,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 3,100 रुपये क्विंटलपर्यंत होते। चांदवड येथे कमीत कमी बाजारभाव 900 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,550 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,970 रुपये क्विंटलपर्यंत होते। गोल्टीला कमीत कमी बाजारभाव 800 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,850 रुपये क्विंटलपर्यंत होते। कळवण येथे सुपर क्वालिटीच्या कांद्याला 2,800 ते 3,025 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले आहेत, तर सरासरी 2,500 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहेत। गोल्टा 2,300 ते 2,505 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर गोल्टी 2,200 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे। त्यानंतर उमराना येथे कमीत कमी बाजारभाव 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,700 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 3,100 रुपये क्विंटलपर्यंत होते। नामपूर येथे कमीत कमी बाजारभाव 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 3,200 रुपये क्विंटलपर्यंत होते। पुणे येथे 6,187 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 1,650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,700 रुपये क्विंटलपर्यंत होते। कोल्हापूर येथे 1,453 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 1,900 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,800 रुपये क्विंटलपर्यंत होते। मुंबई येथे 3,795 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 1,700 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 2,300 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,900 रुपये क्विंटलपर्यंत होते। त्यानंतर सोलापूर येथे 65 ट्रक कांद्याची आवक आली होती। एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या 1-2 वकलाला 3,200 ते 3,300 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले, तर बिग साईज कांदे 3,000 ते 3,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मुक्कल साईज कांदे 2,800 ते 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदे 2,700 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 2,300 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 1,500 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। एव्हरेज क्वालिटीचे कांदे 90% आले होते, त्याला बाजारभाव 1,800 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला। नवीन लाल कांद्याच्या 7पेक्षा जास्त गाड्यांची आवक आली होती, त्याला बाजारभाव 1,000 रुपयापासून 2,300 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला। तर नवीन व्हाईट कांद्याच्या 8पेक्षा जास्त ट्रक आल्या होत्या, त्याला बाजारभाव 1,500 रुपयापासून 2,900 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला। त्यानंतर यशवंतपुरा मार्केटमध्ये बेस्ट क्वालिटीचे 10% कांदे आले होते, त्याला एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले। बिग साईज कांदे 2,700 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मुक्कल साईज कांदे 2,500 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदे 2,400 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। ॲव्हरेज क्वालिटीचे 90% कांदे आले होते। डिस्कलर क्वालिटीचे, त्याला बाजारभाव 1,500 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला। तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक आज वाढली आहे। 120पेक्षा जास्त गाड्यांची आवक आली होती, त्याला बाजारभाव मुक्कल बिग साईज कांदे 2,500 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विक्री झाली आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की कांदा आता हळूहळू सावरतोय,
पण आपल्या शेतकरी बांधवांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. उगाच जास्त भावाच्या पावत्या सोशल मीडियात व्हायरल करू नका. उलट जास्त भाव 1 लॉट आणि कमी भाव 100 लॉट ही परिस्थिती आहे आणि ती शहरी ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सरकार फक्त निर्यात बंदी करून थांबणार नाही. जर का भाव वाढत राहिले आणि ते राहणारच आहे तर सरकार व्यापारी वर्गावर साठा मर्यादा आणून भाव कमी करण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा शेतकरी हितासाठी सर्वांनी खबरदारी घेऊन कुणीही पावत्या ग्रुप किंवा फेसबुकवर व इतर ठिकाणी शेअर करू नका. ही छोटीशी विनंती आहे माझा बळीराजातर्फे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.